प्रार्थना, विश्व प्रार्थनेचं महत्त्व काय आपल्या जीवनामध्ये, त्याचा आपण का जप केला पाहिजे, त्याचं फलित काय होतं, ह्याबद्दल थोडं विवरण करणार आहे. प्रार्थना म्हणजे विश्व प्रार्थना या ठिकाणी मोठ्या पडद्यावर तुम्हाला वाचायला मिळेल. ही विश्व प्रार्थना म्हणजे इट इज ए गोल्ड माइन ऑफ गोल्डन थॉट्स असं तुम्हाला दिसून येईल. ती सुंदर विचारांची सोन्याची खाण आहे असं तुमच्या लक्षात येईल. तुम्ही बारकाईने बघा त्या प्रार्थनेकडे, अगदी बारकाईने बघा, म्हणजे तुमच्या ध्यानात येईल की प्रत्येक ओळ ही सुंदर विचारांची आहे हे तुमच्या ध्यानात येईल. आपण देवाचं नाव म्हणतो, आणि देवाचं नाव हा सुद्धा एक विचार असतो, ते आपल्या कधी ध्यानात येत नाही. डिवाइन नेम इज डिवाइन थॉट असा जीवनविद्येने सिद्धांत मांडलेला आहे. तुम्ही प्रत्येक देवाचं नाव घ्या, त्याला अर्थ आहे, आणि अर्थाच्या पाठीमा अगोदर विचार असतो. आणि म्हणून राम राम म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितलं आहे, तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषयावरी. म्हणजे राम म्हणजे सर्व सुखाचा आराम, हा त्याचा अर्थ झाला, हा विचार झाला, हा अर्थ झाला. आणि म्हणून राम हे नाम आहे, इट इज ए डिवाइन थॉट. आपण म्हणतो गोविंद, गोविंद म्हणजे काय? गोविंद हे देवाचं नाव आहे, पण गोविंद हा एक विचार आहे, आणि तो त्या विचाराचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरातून आनंद इंद्रियातून ज्याला व्हायला लागतो तेव्हा त्या आनंदाला गोविंद असं म्हणतात. विठ्ठल, विठ्ठल हा आमचा मंत्र आहे. विठ्ठल म्हणजे काय? विश्वी ठसावला तो विठ्ठल, म्हणून विठ्ठल विठ्ठल बोला, असा विठ्ठल या नामाचा अर्थ आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी एके ठिकाणी म्हटलं आहे, सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ते जे तत्व आहे, सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य म्हणजे चैतन्य शक्ती ज्याला आपण म्हणतो, ती चैतन्य शक्ती विश्वरूपाने प्रगट झालेली आहे, विश्वात वास करून राहिलेली आहे, आणि त्यामध्ये आपलं हे जे विश्व आहे ते स्थिर आहे. आणि म्हणून विश्वी ठसावला तो विठ्ठल, म्हणून विठ्ठल विठ्ठल बोला. म्हणजे विठ्ठल या नामाचा अर्थ मी सांगितला. अशा तऱ्हेने आपण जर बघितलं, कृष्ण, कृष्ण म्हणजे आकर्षण, म्हणजे कृष्ण. आपण संबंध विश्वामध्ये जर पाहिलं तर आकर्षण ज्याला आपण म्हणतो तेच प्रामुख्याने इतकंच नव्हे, तर तेच मानवी जीवनाचंच नव्हे, तर अनंत कोटी ब्रह्मांड ज्याला आपण म्हणतो त्यांचं ते अधिष्ठान आहे. कृष्ण, कृष्ण म्हणजे आकर्षण. आज आपण जर पाहिलं तर संबंध विश्व हे आहे, आणि त्या विश्वावर आपण सर्व आहोत. वास्तविक हे विश्व कोणाच्या आधारावर आहे, आणि आपण सुद्धा कोणाच्या आधारावर आहोत, ह्याचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की गुरुत्वाकर्षण ज्याला आपण म्हणतो, त्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीवर, अधिष्ठानावर ही पृथ्वी आहे, सूर्य आहे, इतर ग्रह आहे, हे सगळे जे आहेत त्याला अधिष्ठान गुरुत्वाकर्षणाचं आहे.
आणि म्हणून गुरुत्वाकर्षण, आकर्षण म्हणजे कृष्ण, हे एकदा आपल्या ध्यानामध्ये आलं की प्रत्येक देवाचं नाव आहे, त्या देवाच्या नावाला अर्थ आहे, विचार आहे, असं आपल्याला दिसून येईल. म्हणून डिवाईन नेम इज डिवाईन थॉट असं मी सांगितलं. ही जी प्रार्थना आहे, या प्रार्थनेमध्ये डिवाईन थॉट्स आहेत. लक्षात घ्या बरं का, या प्रार्थनेमध्ये डिवाईन थॉट्स आहेत. म्हणजे दिव्य, सुंदर, सुरेख, सुबक असे विचार आहेत. आणि विचार माणसाच्या जीवनाला आकार देतो, हा जीवनविद्येचा महत्त्वाचा सिद्धांत आहे. विचार बदला म्हणजे नशीब बदलेल असं जीवनविद्या ओरडून ओरडून सांगते की तुम्ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करू नका, मनस्थिती बदला म्हणजे परिस्थिती बदलेल. पण आपण परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो, मनस्थिती तशीच ठेवतो. आता ज्या बाईनं सांगितलं की तिने ज्या स्वतःची मनस्थिती बदलली तेव्हा बाहेरची परिस्थिती बदलत गेली. हे सगळ्यांचंच आहे वास्तविक. पण आपण जीवन जगत असताना आपण इतरांना दोष देतो, इतरांचे दोष पाहतो आणि आपण जसे आहोत तसेच असतो. आपल्यात काही बदल आपण करत नाही. आणि म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल असा मी सिद्धांत मांडला. ही जी प्रार्थना आहे, ह्या प्रार्थनेमध्ये एक महत्त्वाचा शब्द आहे, म्हणजे सगळंच महत्त्वाचं आहे. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, उत्तर द्यायचं कोणी ते सांगतो. आमच्या नामधारकांनी उत्तर द्यायचं नाही किंवा जुन्या मंडळीने उत्तर द्यायचं नाही, तर जी नवीन मंडळी आलेली आहे त्यांनी उत्तर द्यायचं. मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो की ही जी प्रार्थना आहे, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता ही जी प्रार्थना आहे, मी आता नवीन माणसानं विचारतोय, जुन्या माणसांनी बोलायचं नाही. त्यांना मी एक प्रश्न विचारतो आहे नवीन माणसाला की या प्रार्थनेमध्ये एक महत्त्वाचा शब्द आहे, तो कुठला ते तुम्ही मला सांगायचं. नवीन माणसाने तिथून सांगितलं तरी चालेल. त्या कोणीतरी शंकर म्हटलं. दुसरं काय म्हणाले? गोड नाम. बरं, तिसरं कोणी सांगितलं? सर्वांना. बरं, आता एक नाव कोणीतरी, एक शब्द कोणीतरी सांगा. आता बाकीचे सगळं एक सांगा. आता सर्वांना. नक्की? शुअर? पक्क? लॉक करू? लॉक करू? हो म्हणा. उत्तर बरोबर. सर्वांना हा शब्द महत्वाचा आहे. कराडमधले लोक हुशार आहेत. सांगायचा मुद्दा असा की या प्रार्थनेमध्ये एक शब्द महत्वाचा आहे, म्हणजे सर्वांना. आता तुम्ही देवळामध्ये जाता आणि प्रार्थना म्हणता तेव्हा काय म्हणता? देवा मला परीक्षेत पास कर, देवा माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळू दे, देवा मला हे दे, मला ते दे. म्हणजे मला माझं हे सारखं आपलं चाललेलं असतं. तुणतुणं. एखादा मनुष्य तुणतुणं करायला लागला ना की आपल्याला कंटाळा येतो. मग देवाला किती कंटाळा येत असेल ह्याचा कधी तुम्ही विचार केलाय? देवाला खूप कंटाळा येतो तुम्ही जेव्हा तुणतुणं करताना.
देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा मला ते दे. पळून जायची सोय नाही म्हणून तो पळून जात नाही, नाहीतर तो कधीच पळून गेला असता. आता मला, मी इथे बसलेलो आहे आणि प्रत्येकजण येऊन मला सांगायला आले मला हे द्या, मला ते द्या, मला हे करा, मी इथून पळून जाईन. मला सांगायचा मुद्दा असा की आपण मला ह्याचाच विचार करत असतो, इतरांचा आपण कधीही विचार करत नाही. मानवजातीचं जे दुःख आहे ना ते ह्याच्यात आहे हे आपण लक्षात ठेवा. आणि म्हणून सर्वांना, हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. मग पहिले दोन शब्द महत्त्वाचे आहेत, चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. कारण ह्याच्यामध्ये सगळं आलेलं आहे खरं. कारण चांगली बुद्धी असेल आणि आरोग्य असेल तर त्या माणसाला जगात काहीही कमी पडणार नाही. म्हणून हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना म्हटल्यानंतर कुठल्याही धर्माचा तो असू दे, कुठल्याही जातीचा असू दे, कुठल्याही पंथाचा असू दे, कुठल्याही वंशाचा असू दे, कुठल्याही भाषेचा असू दे, कुठल्याही संप्रदायाचा असू दे, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. आरोग्यासारखं सुख, आरोग्यासारखा आनंद या जगात दुसरा नाही, हे आपण लक्षात ठेवायचं. आरोग्य बिघडलं की माणसाला अन्न नको होतं, आरोग्य बिघडलं की माणसाला काहीही आवडेनासं होतं. आणि म्हणून आरोग्य जर बिघडलं तर जीवन संपूर्णपणे बिघडत जातं. पण या आरोग्याची काळजी कोण घेते? उलट आरोग्य बिघडण्याची आपण व्यवस्था करतो, दारू पिऊन, सिगारेट ओढून, विडी पिऊन, तंबाखू खाऊन, गर्द घेऊन, गुटखा खाऊन आपण आपली प्रकृती पूर्णपणे बिघडून घेतो. आणि प्रकृती बिघडल्यानंतर, डोकं बिघडल्यानंतर, मेंदू बिघडल्यानंतर, आणि मग या माणसाला कुत्रंसुद्धा विचारत नाही. बायको मुलं तर सोडा, तो कुत्रंसुद्धा या माणसाला विचारत नाही. त्याची परिस्थिती हलाखीची होते, समाजामध्ये त्याला स्थान राहत नाही. पण एवढं आपण बघतो तरी दुसरे लोक तेच करतात. ही मानवजातीची शोकांतिका आहे. आणि म्हणून जीवनविद्येमध्ये तुम्ही एकदा आलात की सावध तो सुखी, सावध तो सुखी. म्हणून या ठिकाणी सावध राहा की व्यसन म्हटलं की 7 कोस दूर. व्यसन करणारा आपला जो मित्र असेल त्या मित्राचं व्यसन आपण सोडवलं पाहिजे. आणि तो जर सोडणार नसेल तर आपण त्याला सोडलं पाहिजे. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याची संगत म्हणजे विनाशाला आमंत्रण, हे आपण लक्षात ठेवायचं. म्हणून हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. जर चांगली बुद्धी जर दिली देवाने आपल्या सर्वांना, वास्तविक त्याने दिलेलीच आहे, पण आपण बिघडून घेतलेलं आहे, तो काय करणार? आरोग्य दिलेलं आहे पण आम्ही बिघडून घेतो व्यसन करून, त्याला तो काय करणार? कुसंस्कार आमच्यावर केले जातात आणि आमची बुद्धी बिघडते. मी कालच तो विषय घेतला होता, संस्कृतीतून विकृती निर्माण होते आणि ही संस्कृती आमच्या बोकांडी बसते लहानपणापासून. आणि म्हणून मी कालच्या प्रवचनात सांगितलं की आपल्या जीवनामध्ये चांगली बुद्धी ही चांगल्या संस्कारातून येते. सुंदर संस्कारातून चांगली बुद्धी निर्माण होते. त्याला सद्बुद्धी असं दुसरं नाव आहे. आणि म्हणून सद्बुद्धी किंवा चांगली बुद्धी जर आपली निर्माण झाली तर जीवनामध्ये सगळं सत, सुख, शांती, समाधान, आनंद, समृद्धी, सुयश सर्व काही प्राप्त होतं. आणि म्हणून सद्बुद्धी याला तुकाराम महाराजांनी फार महत्त्वाचं स्थान दिलं आहे.
दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे सद्बुद्धीचं जे महत्त्व आहे ते आपण लक्षात घ्या. म्हणून हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. किती सुंदर आहे बघा. ही प्रार्थना म्हणत राहा. तुमच्या मनाची एकाग्रता होते का विकाग्रता होते, चिंता करू नका. जसं येईल तशी प्रार्थना म्हणत राहा. उठता बसता खाता पिता, पिता म्हणजे भलतं समजू नका. सर्व काळ जेव्हा जेव्हा तुम्हाला रिकामपण मिळेल त्यावेळेला ही प्रार्थना म्हणत राहा. रिकामपणी हे अंडरलाईन करायचं आणि रात्री झोपताना 108 वेळा किंवा अर्धा तास ही प्रार्थना म्हणायची. आणि जीवनामध्ये काय चमत्कार होतात ते पाहिजे. एखादा बुवा बाबा येतो आणि काहीतरी हात चलाकीचे चमत्कार करतो, असं खिशातून काढतो किंवा काहीतरी करतो आणि उजी भस्म काढतो. आपल्याला असं वाटतं काय बाबा, काय सामर्थ्य आहे त्याचं. काही सामर्थ्य नसतं, त्या सगळ्या हात चलाकी असते. आणि म्हणून हे चमत्कार आपण पाहतो आणि त्यांच्या आहारी जातो आणि शेवटी आपलं नुकसान करून घेतो. त्याच्याऐवजी तुम्हीच चमत्कार करा आणि तुम्हीच ते अनुभवा, असं जीवनविद्या सांगते. ही प्रार्थना म्हणा, जशी येईल तशी म्हणा, पण म्हणा. म्हणता 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 ती हळूहळू आत 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 जायला लागेल. जसं पाणी झिरपत झिरपत जमिनीखाली जातं, तशी प्रार्थना बहिर्मनातून अंतर्मनामध्ये झिरपत 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 जाईल. कारण आपण ही प्रार्थना सतत म्हणत असतो, घोळवत असतो. habitual thinking of the conscious mind establishes deep grooves in your subconscious mind, असं एके ठिकाणी म्हटलंय डॉक्टर मर्फीने. Busy your mind with concepts of health, harmony, peace, joy and goodwill, and wonders will happen in your life. Your subconscious mind multiplies and magnifies whatever you deposit in it. सांगायचा मुद्दा असा, तुम्ही सुंदर सुंदर विचार, सुंदर सुंदर भावना, सुंदर सुंदर संकल्प, सुंदर सुंदर कल्पना, हे सगळं जे आहे ना ते बहिर्मनातून अंतर्मनात जाऊ द्या. म्हणजेच ही प्रार्थना जी आहे ही बहिर्मनातून झिरपत 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 अंतर्मनात जाऊ द्या. ही प्रार्थना अंतर्मनामध्ये गेली आणि तिकडे मूळ धरलं की तुमचं काम झालं. मग तुमचं काम झालं. तिथपर्यंत तुम्हाला प्रयत्न करायला पाहिजे. मग तुम्ही म्हणा ही मूळ धरलं की न धरलं हे आम्हाला कसं कळणार? त्याचा अगदी सोपा मार्ग आहे. तुमचं लक्ष नसताना सुद्धा जेव्हा प्रार्थना तुम्ही म्हणता असं तुम्हाला आढळून येईल ना, तेव्हा त्यांनी मूळ धरलं असं समजायला हरकत नाही. सकाळी उठल्याबरोबर तोंडात प्रार्थना आली, मूळ धरला असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे प्रार्थना म्हणण्यासाठी तुम्हाला आठवण करावी लागते, याचा अर्थ अजून प्रार्थनेने मूळ धरलेलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की प्रार्थना अंतर्मनामध्ये गेल्याची खूण म्हणजे प्रार्थनेची गोडी लागली पाहिजे. गोड प्रार्थना गोड लागली पाहिजे. ह्याच्यापेक्षा गोड जगात दुसरं काही नाही. असा तुम्हाला एकदा अनुभवायला लागला की गोड म्हणता 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 गॉड कधी आला कळणार पण नाही. सांगायचा मुद्दा, ही प्रार्थना म्हणजे गोल्डमाइन ऑफ गोल्डन थॉट्स अशी आहे. आणि म्हणून ही प्रार्थना तुम्ही सतत म्हणत राहा,
सतत रिकामपणी रात्री झोपण्यापूर्वी 108 वेळा. आता 108 वेळा म्हटल्यानंतर 108 वेळानंतर जास्त म्हणायचं नाही का, म्हणा झोप येईपर्यंत. झोप आल्यानंतर मध्येच जाग येते, कुठे ढेकून जावतो, कुठे डास चावतो, कुठे काहीतरी टेलिफोन वाजतो आणि आपली झोप मोड होते. अशा वेळेला झोप मोड झाल्यानंतर परत झोप येईपर्यंत प्रार्थना म्हणा. परत नाहीतर आपण काय करतो, झोप मोड झाल्यानंतर झोप येईपर्यंत आपण चिंता करतो, काळजी करतो. त्याच्याऐवजी झोप येईपर्यंत प्रार्थना म्हणत राहा, ते झोप येईपर्यंत. असं जर तुम्ही करत राहिलात तर तुमच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन कधी झालं तुम्हाला कळणार पण नाही. ट्रान्सफॉर्मेशन कधी झालं, कसं झालं, त्याचं शास्त्र मात्र आहे. जेम्स ॲलन नावाचा एक फ्रेंच फिलॉसॉफर, त्याने एके ठिकाणी फार सुंदर सांगितलं आहे. तो असं म्हणतो, ॲज यू ऑल्टर युअर थॉट्स टुवर्ड्स थिंग्स अँड अदर पीपल, the things and other people will alter towards you. The divinity that shapes your ends is in your own self. All that you achieve is the direct result of your own thoughts. लक्षात घ्या की तुम्ही ज्या वेळेला तुमचे विचार बदलता, as you alter your thoughts towards things and other people, the things and other people will alter towards you. म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलला की त्यांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आता ह्यांनी सांगितल्याप्रमाणे, आता या बाईने जे सांगितलं तेच या ठिकाणी तो फ्रेंच फिलॉसॉफर सांगतोय. किती सुंदर आहे. द डिव्हिनिटी दॅट शेप्स युअर एंड्स is in your own self. कुठे इकडे तिकडे जायला नको. All that you achieve is the direct result of your own thoughts. विचारांचं हे सामर्थ्य, विचारांचं हे महत्त्व प्रचंड आहे, लक्षात घ्या. पण त्याचबरोबर महत्त्वाचा एक सिद्धांत तो कधी विसरू नका. का तो सिद्धांत असा आहे की तुमच्या ठिकाणी असणारं हे जे सबकॉन्शियस माइंड आहे, म्हणजे अंतर्मन आहे, इट वर्क्स फॉर गुड अँड बॅड आयडियाज अलाइक. लक्षात घ्या, हे जे आपल्या ठिकाणी जे अंतर्मन आहे त्याचा स्वभाव असा आहे की तुम्ही चांगले विचार केलं चांगला रिस्पॉन्स देईल, वाईट विचार केला अनिष्ट रिस्पॉन्स देईल. चांगला रिस्पॉन्स पाहिजे का वाईट रिस्पॉन्स पाहिजे तू ठरवायचं, म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सांगायचा मुद्दा असा की हे जे सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड हे नवरा बायकोसारखे आहेत. कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड हे नवरा बायकोसारखे आहे. नवरा बायकोचा संबंध 36चा आकडा असेल, एक पूर्वेकडे बघतोय एक पश्चिमेकडे बघतोय, मग संसार कसा होणार? संसारामध्ये 7.5 ती शनीची नव्हे, ती आपल्या मनाची 7.5. आम्ही त्या शनीला दोष देतो. तो बिचारा कुठेतरी आकाशात लांब आहे, त्याला तुम्ही या पृथ्वीवर आहे हेही माहीत नाही, आणि तुम्ही शिव्या देता त्या शनीला. काय बघा. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये 7.5 निर्माण होते, त्याला कारण तुमचं मन आहे. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये रंगपंचमी व्हायला पाहिजे असेल तर त्याला कारण मनच आहे, हे आपण लक्षात ठेवा. म्हणून तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मजे एकाधे, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्षात्वा भवबंधन, सुख समाधान इच्छा दे. सांगायचा मुद्दा असा, अशी ही प्रार्थना, इट कॅन डू अँड अनडू थिंग्स इन युअर लाईफ. ह्या प्रार्थनेने तुमच्या जीवनामध्ये
तुम्ही जे म्हणाल ते करण्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून ही प्रार्थना सतत म्हणत राहा. रिकाम पण मिळालं प्रार्थना, रिकाम पण मिळाली प्रार्थना. आणि असं जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा ती प्रार्थना सबकॉन्शियस माइंडमध्ये गेली पाहिजे. म्हणजे क्रिकेटच्या भाषेत बोलायचं तर कॉन्शियस माइंडने दिलेला झेल म्हणजे कॅच सबकॉन्शियसनी पकडला पाहिजे. तो जर सोडला तर मॅच हरलो, धरला तर मॅच जिंकलो. हरायचं का जिंकायचं हे तू ठरव, म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मला असं वाटतं मी जर असाच बोलत राहिलो तर आपली प्रार्थना राहील. तेव्हा आपण आता विश्व प्रार्थना म्हणायला सुरुवात करूया. कंटाळा करू नका. कंटाळा म्हणजे भाग्याला, कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा. आणि म्हणून कंटाळा करू नका. तर 108 वेळा आवडीने म्हणायचा प्रयत्न करा.